आजचं जेवण जरा खास आहे, म्हणजे पियाला ना खूप जास्त आवडतो असा पराठा. आमच्याकडे ह्या भाजीला ना घोडची भाजी म्हणतात, याला चिवची भाजी पण म्हणतात. असे बारीक बारीक याचे पत्ते असतात. मस्त छान वॉश करून बारीक कट करून घेतले होते. गव्हाच्या पिठासोबत थोडं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि जे काही सुके मसाले आहेत ते घालून मस्त डो तयार करून घेतला. आणि आमच्या घरात होणारी जी नेहमीची चटणी आहे ती मी आता यासोबत बनवणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे, सुके मसाले आणि अद्रक लसूण घालून मस्त त्याचं पावडर बनवून घेतला आणि कढईमध्ये हे सगळं टाकायचं, म्हणजे हा सुका मसाला, आणि छान परतून घ्यायचा. टोमॅटोची यामध्ये जास्त टाकले ना तर टोमॅटोची चटणी म्हणू शकतात, कमी प्रमाणात टाकलं तर मग शेंगदाण्याची चटणी. कुठलाही पराठा असू द्या, भाकर असू द्या, किंवा मग मुलांमध्ये जर द्यायची असेल तर अशी तुम्ही सुकी चटणी बनवून देऊ शकता. चटणी जोवर बनते ना तोवर पटापट लगेच पराठा पण मी इथे लाटून घेते. कुठलाही पराठा बनवताना त्यामध्ये थोडा आमचूर पावडर आणि जर आपण चाट मसाला घातला ना चव खूपच छान येते. आता पराठा बनवत बनवत इथे पिया माझ्याकडे आली होती, साईडला मस्त म्युझिकही चालू होतं. मग काय, दोघांनी मिळून आम्ही छान डान्स करून घेतला. प्रत्येक वेळी वातावरण मन एवढंच प्रसन्न राहील असं कधी होत नाही, पण योग जुळून आलेच ना मग चान्स सोडायचा नाही. मग तो डान्सच्या रूपाने बाहेर पडत असला आनंद तर पडू द्यायचा आणि करून घ्यायचा थोडा डान्स. तसं स्वयंपाक करताना प्रत्येक वेळी शक्य होत नाही, पण पराठा शेकताना जो वेळ मिळतो ना त्यामध्ये हे सगळं शक्य होऊन जातं. चटणी किती छान बनली ना. चला आता मस्त पियाला वाढते आणि त्यानंतर आम्हीही जेवण करून घेतो. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.